तर नमस्कार मित्रांनो, आमच्या क्रिश मोटर मेकॅनिक युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपल्याकडे पल्सर 220 BS6 मॉडेल आलेली आहे। तर तिला आपल्याला हॅझर्ड पार्किंग बटन लावायचं आहे। तर चारही इंडिकेटर हॅझर्ड पार्किंग आपल्याला यामध्ये इन्स्टॉल करायचं आहे। तर त्याला कसं इन्स्टॉल करायचं आणि कसं बघायचं तर आपण या व्हिडिओ मध्ये बघून घेऊ। तर त्या पहिले तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, त्याच्याने तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन येणार। तर चला स्टार्ट करूया व्हिडिओ। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता या प्रकारे हे जो स्विच येतं ज्याला आपण ऑन ऑफ बटन म्हणता। तर आपल्याला हे बटन राईट साईडला इन्स्टॉल करायचं आहे, कारण लेफ्ट साईडला जेवढी प्लेस पाहिजे तेवढी प्लेस आपल्याला हे बटन इन्स्टॉल करण्यासाठी नाही। तर सगळ्यात पहिले कॅलिबरचे 2 8 mm चे बोल्ट ओपन करून घ्यायचे, ज्याने खाली कॅलिबरचे खाली आपण करून घेऊ आणि बटन इन्स्टॉल कसं करायचं व्हिडिओ मध्ये बघा की कसं आम्ही स्टेप बाय स्टेप व्हिडिओ जो आहे तुम्हाला दाखवतो आणि कसं बटन जे इन्स्टॉल करतो। तर जसं का तुम्ही बघू शकता मित्रांनो, तर आपण जे आपल्या ऑन ऑफचं बटन इन्स्टॉल केलेले आहे कशा प्रकारे इन्स्टॉल केले ते तर तुम्ही बघितलंच असेल। तर आपल्याला 1 मीटरची वायर घ्यायची आहे। तर कनेक्शन तुम्हाला मी सांगू देतो मित्रांनो, डबल वाली वायरची आपल्याला एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, जे आपण असं म्हणू शकतो की दोघं एक पॉझिटिव्ह निगेटिव्हला आपण जे कन्सिडर करू आणि दोघी वायर आपल्याला यामध्ये इन्स्टॉल करायचे आहे। त्यानंतर कनेक्शन आपल्याला फ्रंट पासून रिअर पर्यंत घेऊन जायचं आहे। कनेक्शन आपल्याला रिअर इंडिकेटरला द्यायचं आहे। रिअर इंडिकेटरला का द्यायचं आहे त्याचं मागचं कारण असं आहे मित्रांनो की जे फ्रंटला जे वायरी जे आहे कॉम्प्लिकेटेड वायरिंग होणार, तर त्यापेक्षा एकदम सिंपल सोबर आणि फ्यूजवर कनेक्शन करायचे, ज्याने इन केस मध्ये जर लोड आला गाडीवर तर फ्यूज उडणार, तर गाडीला कोणत्याही प्रकारचं वायरिंगला जे प्रॉब्लेम नाही होणार। तर चला बघूया स्टेप बाय स्टेप कसं आपण जे इन्स्टॉल करतो हॅझर्ड बटन। तर मित्रांनो, आपलं जे कनेक्शन डन झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे आपण याची वायरिंग जी केलेली आहे पूर्ण कनेक्शन प्रॉपर फ्रंट टू रिअर आपल्याला घेऊन जायचं आहे। आपण जी वायर फ्रंट टू रिअर टाकून घेतलेली आहे, त्यानंतर ह्या ज्या स्लीव मध्ये आपल्याला कनेक्शन भेटेल इंडिकेटरचे, तर तुम्ही बघू शकता यामध्ये खूप कपलर्स आहे। तर कन्फ्यूज नाही व्हायचं आहे, 2 कपलरचा कलर सांगतो, एक ग्रीन आणि एक ग्रे। तर यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता वायरी आहे, यामध्ये ग्रीन वायर आणि ग्रे वायर आहे। ग्रीन आणि ग्रेला आपल्याला दोघी वायर पोर करायचे आहे सॉकेट काढून। तर सॉकेट काढून घ्यायचं आणि प्रॉपरली त्यामध्ये आपल्याला जे याचे पॉईंटचे अटवायचे, ज्याने आपल्याला प्रॉपर कनेक्शन करायचे मित्रांनो। ब्लॅक वायर मध्ये द्यायचे नाहीये, ब्लॅक वायर मध्ये जर दिले मित्रांनो चुकून तुम्ही तर फ्यूज गाडीचा उडू शकतो। तर चला बघूया स्टेप बाय स्टेप कसं काम करतो आपण आणि तुम्हाला समजेल की कसं प्रॉपरली जे पार्किंग बटन इन्स्टॉल करायचं। मित्रांनो, जसं का तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं, आपण जे कनेक्शन डन केलेले त्यानंतर ऑपरेटिंग एकदा बघून घेऊ सक्सेस झाली की नाही। तर त्यानंतर इग्निशन ऑन ऑफ करून ऑन केले मी, त्यानंतर कोणत्याही साईडचं इंडिकेटर द्यायचं, त्यानंतर बटन ऑन करायचं। तर बघू शकता तुम्ही प्रॉपरली जे पार्किंग हॅझर्डचे आपले ऑन झालेले आणि प्रॉपरली जे वर्क करताय। तर मित्रांनो, लेफ्टचं पण इंडिकेटर प्रॉपरली वर्क आहे, राईटचं पण प्रॉपरली वर्क आहे, ते चेक करून घेऊया। एकदा बटन ऑफ करतो, लेफ्टचं बघा, त्यानंतर राईटचं बघा। ओके, तर मित्रांनो व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असेल की कसं जे कनेक्शन आपण डन केलेलं आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या इंस्टाग्राम हँडलची लिंक भेटून जाईल, तिथे जाऊन आम्हाला फॉलो करा। या व्हिडिओला कमेंट प्रॉपरली करा, तर लाईक करा, शेअर करा आणि आम्हाला फॉलो करायचं विसरू नका। धन्यवाद।